हेलो गाइस। तो हम जा रहे हैं अभी। अभी आने वाला है बंटी। अभी वो क्या लेने वाला है अभी थोड़ी देर में बताएंगे। चलो देखो गाइस, अभी ये देखो चिल्ले पल्ले देखो। ये क्या बोल रहा है, बोल बोलना। गाना मन। ये देखो चिल्ले पल्ले। लेके चिल्ले पल्ले। अभी देखो वो आ गया है। अभी उसको दिखाता हूँ। चलो वो देखो अभी उधर खड़ा है। अभी उसके पास जाएंगे, क्या बोल रहा है, क्या बोलेगा वो अब उसके पास। ये देखो आ गया। खूप जामेशी छोटा ना। कहो आते, ये देखो गाड़ी आ गई। अभी चलो। ये देखो हमारे गांव की चिल्ले पाले। गांव के बाहर जाएंगे यार। ये देखो कितना मॉडल। अभी हम जा रहे हैं। अभी एक आदमी को लेने में जाना है। उसका नाम है पंकज कोत्री। बहुत कॉमेडी है वो। उसको इतना वो बताते नाम को, और जैसा ने क्या करवा फिर ये सारे नाम को आते सारे नाम वो इथून मग डायरेक्ट सताना धावनाचे. चला रवी तुम्हाला वर पण मारा भाऊ आते आज चालणं रवी तुम्हाला आगारकडे एक शॉट बघा. म्हणून ना वो रवी तुम्हाला घर जवळ आते. रवी तुम्हाला कुठे पानं पडी आपण लय तो काही दिशी नाही राहणार. म्हणून ना वो रवी तुम्हाला घर और रवी तुम्हाला बाहेर निघणं आते. रवी तुम्हाला बाहेर निघणार ना वो आते. खतरनाक ना वो डायरेक्ट टरबूज चालू शकत ना वो या पाना वो पॅकिंग ब्लॉग बना रहे ना अपने काय है. चल बंटे माल छोड़ दे. अहमदाबाद तरबूज बिरबूज पॅक करी सन तरबूज अभी या पाबो लाल जरक शेत तरबूज येणार आहे ना तर कॉन्टॅक्ट करा आपला रवी धुमाळ. त्यांना त्यांना नंबर आम्ही दिली देतो जामा. एक टरबूज केवढा आले. तरबूज किती रुपयाला आहे भाऊ ते मालूम आहे तर सांगितलं तुम्ही. तो डायरेक्ट ये लोकल काम नाही करत. तो डायरेक्ट असं डायरेक्ट गाड्या सेल करत. तो मोठा व्यापारी शे भाऊ तो आपला. मी पुढला वर्ष मा करावशे. हा एकटा एकटा पीजी राहते आणि कर बंद कर. पहिला ₹20 खर्च करा ना पहिलेच बहुनी ₹1 बाटली वरी किती ना भाऊ. पुरा पैसा वाचायला राहिला ना वो आपला रवी धुमाळ बंगला बांधण्याचे तर थांब ना. कट कर रे, बंद कर रे आता शॉट काही ना भाऊ पॅक त्याने आते डबा मा चालूच ना भाऊ निघत ना आपली एचएफ गाडी काढी राहते. माहिती म्हणा चालू शे का. हा म्हणून ना वो नामपूर बाजार मा बाजार शे हमना पाहिजे. ऐकवा भाऊ इकडे आता फिरून होत ना ट्रॉफिक होई जायचं ना भाऊ. आम्ही जायचे पाठ की आते आमले जाणे से काही चालत ना भाऊ तरी
आपले भाऊ भेटले ना भाऊ. भाऊ भेटले ना हो दादा इथं आपले आंबे विकताना. निघत ना टन्नवारी निघत ना बाजार ना बाहेर राहते फुलवर शेत ना भाऊ. चेतन भाऊ आपला कवळा म्हणताय का ओव्हरटेक ना भाऊ आता भेटूच मग 1 मिनिट मला ते पुढे साखरी ओढल्या ते जिथे बी बघा ट्रॉफिक लागेल तर ना भाऊ या ट्रॅक्टर रोड ना काम होईल आहे ना तर निघत ना भाऊ पुढे भाऊ म्हणून ना भाऊ बाबाकडे आते बाबा इथे आहे ना टरबूज तुम्हाला नाबू तिथे देवेंद्र तुम्हाला तिथे बाबा पहा कशा पाहिला लाल जरा टरबूज किराणा नाबू चालत ना भाऊ बाबाकडे. बाबा टरबूज कस काय दिलं बाबा. बाबा आपल्याला टरबूज खायला म्हणतोय पण आपण काय खायचं नाही आपण मग डायरेक्ट बंद करू थोडा मग अजून 1 मिनिट तुम्हाला आता पिशवी दि राहिना ना त्या काकान त्याशे आता आपण केळं विचारूत बोयाले केळं कस काय शेत असं 70 रुपयाला दादा पण तो तिकडेच बिजी शे ना हो आपण अजून विचारेल नाही त्याले विचारूत मग बोलू तो काही तरी आपण चोरी लपीने एक केळ खाई घेऊ पण कशी दिसन गिदाना भो मग एक केळ चोरी आते खासत ना भो त्यानं लक्ष नाही तेवढा ना पटकशी खाई घेऊत ना भो मग आते इकडे बंद करे बोलणार रे वैभव भाऊ ना पुराणा नापू आता वैभव भाऊ तिकडे समोर उभा असे पाहिजे आहे ना काळजी घे ना मस्त व्यवस्थित आता डिस्चार्ज करीन डायरेक्ट काही या वहिनी त्या शेताळू तिकडे आम्ही आता डिस्चार्ज करी डायरेक्ट घर निघण्याच्या नाबू आज शेवटला दिवस शे पैसा आपला चेतन भाऊ देणार शे नाबू आज देना पट्टी नाबू मदत करनी पडी ना भाऊ वो बोले 5000 शेत 5 नंतर 5 फोन पे मारे जातील बोले काही भरोसा नाही भूतानामुळे मोजी गिरात वैभव अरे गाला की सावा लिफ्ट में से जा रहे हैं हेलो गाइस लिफ्ट में जा रहे आ गए लास्ट मोड पे भागे भागे बंटी भाई भागे वरची काय हात हॅलो कोणाशी बरोबर यार कोणाशी बिल कोणाचं नाव होतं कबलत नव्हते विचारपूस करताना
इथं अरे बोलणार तू वगैरे काय हा औषध माझं घ्यायचे कुठून खोलायचं सांगून एक अडू सांबर रे तो ये तू या साईड हा हो जीएसटी चेतन मी म्हणजे तुम्ही लिस्ट सांगितलं मागणी तुमची बरं बरं ठीक आहे बँकिंग मध्ये येत नाही ना सर तीन इन्कमचे दादांना बी घेणार करणार ना कट कराते हाँ वाईटला वाईट हा हाँ कट येतो पण चालतो जूम कर जूम ठेवायचं काय रे कटा ना दवाखान्यात जायचे तो वैभव मग त्यांनी वाट करवतो आम्ही नाही नाही खाजगी सिद्धिविनायक बॅटरी जातो बॅटरी बोई काढी आते बॅटरी ते कॅमेराમાં टाकतो તો आम्ही वैभव दादा दीदी मी कॅमेरा ले आपके और फ्लैश है चार्जिंग कॉर्ड है चार्जर है बेल्टेज बंटी भाऊ कॅमेरा ऑन करताना चार्जिंग से का नहीं नहीं बरं का कॉलर माहिती का काढू राहत के नंतर काढे चार्जिंग लगी होती थोड़ा सा चार्जर है वो तुझा इलेक्ट्रॉनिक्स आहे दादा तुझा इलेक्ट्रॉनिक्स हा हो तात्या काढू रे बैटरी और चार्जर चार्जर नहीं कॉर्ड और बेल्ट दीदी मी वैभवकडे बॅटरी लावतोच आम्ही चार्जिंग लावणी पडी चार्जिंग लावतोच थोडी काही नाही हा सर तो जे कमर्शियल प्लॅन होता त्याच्या दुसरा एक कमी किमतीचा पण येतो ना मोठा कांदा साडे लाग येणार प्राइस जास्त काय रेट जातो त्याचा चार्जिंग करणे
पेडेस्टल चार्जिंग उतरी जायचे आता लावायचे 5 मिनिटं थांबू चार्जिंग उकळू नंतर आपण कॅमेरा ऑन करू मित्र कॅमेरा चार्जिंग संपली झालो ते आता लागा करता 5 मिनिट मग पाहू बरं कॅमेरा क्वालिटी कशी पाहिजे आता बिल पायरावून समजत काही नाही आपण पण पायरावून तरी सुद्धा आपण वैभव भाऊले बी काही समजत काहीच नाही पण वैभव भाऊ पायरा आहे ना बिल आता ABCD तो फक्त ABCD म्हण राही ना काय काय म्हण राहा काहीच नाही रोग काढेल एवढा दिसेल ना मला पाहिजे राही ना वैभव भाऊ रोग काढायचे असे म्हण राही ना हाल पाणी भरपूर ओके मग 80,000 रुपये गेले. भाऊनी सांगा ना माल पाणी जास्त बंटीला काही समजत नाहीये पण तो काय वाचतोय तिथं लय उतावला झाला येतो काही कॅमेरा चालू होईल काही नाही तर बॅटरी टाकली आहे त्याने वैभव सेटिंग करतोय आता त्या बंटीला काहीतरी सांगतोय तो बंटी फोटो काढतोय हा डेट सेट करत आहे टाइम भी टाक रहा 28 चार्जिंग थोडं फुलच द्यावं लागेल चार्जिंग केली मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही कॅमेरा चालू करायला गेलो पण बंटीचं नशीब असं एक काउंट होती फक्त ती बी आता संपून गेली लय मध्येच कॅमेरा बंद झाला आणि आमचा बंटी भाऊ पा कॅमेरा कधी चालू होतो कधी नाही इतका उतावळून गेलाय काय सांगायचं आम्ही तुम्हाला कॅमेऱ्यासाठी त्याने 5 वर्ष वाट पाहिलेली मित्रांनो या 5 वर्षामध्ये आज त्याचा क्षण पूर्ण व्हायला जातो तर काही क्षणाची वाट आहे फक्त तर आपण लगे राहू
तर मित्रांनो आता आम्ही कॅमेऱ्याची फुल फिटिंग करत आहे घरी घेऊन जाण्यासाठी. बंटी भाऊ बोलले की बा घरी जाऊन आपण बॅटरी चार्जिंग करू, फक्त इथून निघा ऑर्डरला चला म्हणे. हो. चला एकदाचा कॅमेरा आमच्या हातात पडलाय, त्या घरी जातो, बॅटरी चार्जिंगला लावतो आणि पाहू कसा रिझल्ट आहे काय. हा अर्धा तास गाडी उन्हात होती मित्रांनो, तिथला ब्लॉग बनवला सर. आता बंटी भाऊ पेढे घ्यायला चालले, स्वीटच्या दुकानावर आले. कॅमेरा घेतल्याबद्दल बंटी भाऊंनी पावशेर पेढे मागवलेले. पहिले आम्ही कॅमेरावाले ज्यांच्याकडून कॅमेरा घेतला त्यांना देणार, कारण 7500 कॅमेरा त्यांनीच उपलब्ध करून दिला. स्टॉक मध्ये तर काही शिल्लक नव्हता. त्यांचे यामागे कष्ट आहे, तर त्यांना 100% पेढ्याचा स्वाद दिला असायला हवा. परत आपल्या पेढेवाल्या काकांनी बोलून घेतलं होतं 20, बाकीचे पैसे विसरून गेला होता तो. एवढा आनंद झालेला आहे तो, इतका आनंद की बाकीचे पैसे घेणं सुद्धा विसरला तो. बंटी पहिले काकांना पेढे खाऊ घालत. काका कुठे गेले? पेढे घे रे भाऊ, पेढे घे. 2-2 पेढे दे बर का, मा वाटते पण. 2-2 देतोय ना भैया. देना तू देवायगा भाई. देखो अभी कौन सा पेड़ा ही बना साधा लोकल पेड़ा लेके आ गया है. या सटाण्याचे ट्रॅफिक यायचं आतून गेलो आपण. सरळ टाकू एवढं ट्रॅफिक मधून जाण्यापेक्षा आपण थोडा शॉर्टकट घेऊ, जेणेकरून आपण लवकर पोहोचू. तर मित्रांनो आज सकाळमध्ये एवढं टेम्परेचर आहे ना, आणि जे डांबरच्या चटक्यांवरून पडणारा प्रेशर मध्ये आपला जी भट्टी होते, फार शब्दात व्यक्त करू शकत नाही मित्रांनो. पहिले स्टँडवर जाऊ आणि पाणी बिणी पिऊ आपण. पावसा खरंच फास्ट बंडी. सावली कुठे यायचं आता एवढा लांब घेऊ. कोण 3 द्याव का? पाण्याची बाटली आहे का?
आता मस्त वाटत आहे. चा, पैसा जाएगा. थोडी ना बंटी भाऊनी पिशवी आहे. बंटी भाऊला या इथे पिशवी दिसली गाडीला आणि काय कॅमेरावाल्याने काय आम्हाला पिशवी दिली नव्हती, तर ते सुद्धा डापण्याचा प्रयत्न केला त्याने. असं आहे आमचा बंटी भाऊ. हॅलो, ताईंना गेलोय का? त्या इथं आम्ही आता वेट करत आहे दाजींची. दाजी येणार आहे थोड्या वेळातच. तेव्हा ते तुमच्या वहिनीला या इथून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करतील. 60,000 रुपये सांगितले डॉक्टरांनी. आमचं तर 50 मध्ये ठरलं होतं. 7 कसं काही लागेल काय कळत. खाजगी दवाखाना आहे. आम्ही आता बंटी भाऊचं लय स्टेटस ठेवत आहे आणि आता बंटी भाऊचं स्टेटस पाहिल्यानंतर असं वाटतंय की हे असं काय टाकून दिलं रे, फक्त नाव बिव तर टाक खाली. असं आहे आमचा बंटी भाऊ. नाव वगैरे काहीच टाकलं नाही, डायरेक्ट सेंड करून दिला. आता लोकांनी समजायचं काय, आता 3 जण आम्ही दिसू राहिला, नेमका कॅमेरा कोण घेतला. असं आहे आमचा बंटी भाऊ. नाही ते आनंद इतका आहे ना त्याच्यामध्ये भरलेला, त्याच्यामुळे त्या गोष्टी होतील आता. 5 वर्षानंतरच्या कालावधीनंतर त्याला कॅमेरा भेटलाय स्वतःचा काही, ते होणं स्वाभाविक आहे. बघा गाईस, आता ते स्टेटस ठेवतायत, पण लय टाइम लावतायत स्टेटस ठेवायला. काय टाकतायत काय नाही काय माहिती, बघून घ्या. काय ठेवतोय? अरे ते रील पाहतोय तो इंस्टावर. रील नाही, ते रील हे टाकलंय ना स्टेटस, तर मी त्यांना थँक्यू म्हणतोय. आम्ही 2च जणांनी टाकले, काय अजून कोणी पाहिलं नाही. काय रील पाहू राहिला तो. तो असे कोणाचे स्टेटस बघत नाही, पण आज त्याचे स्टेटस कोणी ठेवले ते पाहू राहिला. पाहू राहिला तो आता. झाला नाही स्टेटस ठेवून, कोण ठेवणार रे. मग तो असं कोणाचा स्टेटस बी बघत नाही, म्हणून तो आता ते लोक कस काय बघणार. त्याचे स्टेटस बघत नाही तर ते कस काय बघणार. बघा तो थोडा नाराज झालाय. नाराज तर काय होणार. पण खुश झालाय तो.